कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं काय म्हणणं आहे, मुलाचीच बाजू घेत आहेत? नाही, असं नाहीये, माझा नवरा शांतच आहे। तो शांतच आहे। लग्नानंतर शांत झाला? शांतच आहे तो पहिल्यापासून? आधीपासून। तुम्हाला प्रपोज त्यांनी केलं का तुम्ही त्यांना? त्यांनी केलं, मग नंतर 2 दिवसांनी उत्तर दिलं। तुमचं? आमच्या ढोलताशा पथकामध्ये सगळ्यांना माहित होतं मला सोडून की त्याला मी आवडते, पण सगळे जेव्हा चिडवायला लागले, मला कोको बोलायचे, माझं नाव कोको असं ठेवलं होतं। कोको? हो, कोमल वरून कोको ठेवलं कोको। तर कुठे जायचं, आता पथकामध्ये वादळ असतील, इकडे तिकडे जायचं असेल तर माझ्या पुढे उभं राहिलं तेच की पुढे मीच उभं राहणार, माझ्या मागे तू उभं राहायचं, म्हणजे दुसरीकडे कुठे जाणार नाहीस तू। कुठे जायचं यायचं असेल तर तू माझ्याच गाडीवरती बसणार। अच्छा, कोको कोको माझ्याच गाडीवरती बसणार। असे करत करत बरेच वर्ष झाले आणि मग मला कळत गेलं की ओके, ही गाडी चांगली आहे, ही गाडी पुढपर्यंत नेणार आहे। पण त्यांना काय म्हणायचे तुम्हाला? कोको, मग त्यांना लाड। लाड तर हा, जास्त तर लाड। पण लाड आडनावाप्रमाणे लाड करतात का हो खरं? अगदीच। 5 महिन्यात? हो, पण म्हणजे मी आधीपासून ओळखते ना, बऱ्यापैकी 5-6 वर्षापासून ओळखते। तुम्ही पण ना 5 वर्ष? हां, मी ह्यांच्याकडे येऊन जाऊन होती। येऊन जाऊन कशाला? असंच अकाउंट उघडायचे होते। पण आई कशा आहेत स्वभावाने? चांगल्या आहेत, खूप चांगल्या म्हणजे काय? चांगल्या काय? खूप चांगला स्वभाव आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीचं असं काही रोकटोक नाहीये, काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे। हो का? तुमच्या सासूबाई कशा आहेत? आमच्या सासूबाई माझ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहेत। त्यांना सांगितलं आता इकडे कुठे आपल्याला जायचं आहे तर ते जे सामान लागणार आहे ते अगोदरच पुढ्यात असतं माझ्या, की हा हे लागणार आहे, इथे जायचंय। माझे ड्रेसेस पण तेच आणतात, कारण तुम्ही काय करणार नाही याची खात्री आहे त्यांना, म्हणून ते करून ठेवतात। आम्ही दोघे एकमेकांसाठी करतो, पण बोलायच्या अगोदर आमच्या दोघींच्या पुढ्यात हजर असतं की हा हे त्यांना लागणार आहे किंवा हे मला लागणार आहे, तर ते आणूनच ठेवणार। तुमच्याकडे? सासूबाईंचं काय एवढं हे काय नाहीये, फक्त त्या बडबड खूप करतात, तुम्हाला उठले की बडबड करत असतात। तुमच्याकडे गजराचं घड्याळ नाही? तुम्हीच गजर सुरू करता म्हणे? कारण मुलं आता दुपारची शाळा आहे, 11:30ला बस येते, मग असं थोडा उशिरा उठला तर आता पुढच्या वर्षीपासून तर डायरेक्ट सकाळची स्कूल आहे। सासूबाईंनी शाळेत जाऊन सांगितलं नातवाची शाळा सकाळी 7ची करा। बरं, तुम्ही तिघी, तुमचं रोज भेटणं होतं का? होतं ना, कधी कधी प्रोग्राम वगैरे असेल काय बिल्डिंग मध्ये, हळदी कुंकू म्हणा, पूजा असते कधी, तेव्हा आम्ही नक्कीच भेटतो। पण एरवी तुमचं सध्या खाली जाणं, राऊंड मारणं वगैरे असं? हा, कधी कधी असतं ना तुमचं? मग तेव्हा तुम्ही भेटता तेव्हा सुनांबद्दल बोलता? थोडंफार असतं, दुसरा विषयच असू शकत नाही। आणि तुम्ही तिघी भेटता का कधी किंवा अशा मैत्रिणी? मी तर घरीच असते, दोघी जणी ऑफिसला असतात। आता त्यांना तर वेळच नसतो। हे काय नवीन टेक्निक आहे तुमचं? नाही, सकाळी 8:30ला ऑफिसला जॉईन केलं की आणि येता कधी परत? मी 9:45 पर्यंत घरी येते रात्री? हो। बँक 5 वाजता बंद होते, नवऱ्याला घेऊन कुठे फिरायला जाता? ऑपरेशन नाही, तो घरी येतो, तो 5:30लाच घरी येतो। का? त्याचं लवकर होतं ना, तो वेगळ्या। मला सांगा, दोघी एकाच बँकेत आहात? एकाच बँकेत आहोत, पण वेगवेगळ्या डिपार्टमेंट। त्याने सांगितलंय घरी येऊ नको, आईला काम करू दे, घरी आलीस तुला? मग मी घरी असली तरी माझी सासू मला काम नाही देत, भांडावं लागतं त्यांच्यावर की मी भांडी घासते, आता तुम्ही नका करू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।